धक्कादायक. चाळीसगावजवळ एका कारमधून तब्बल 60 कोटींचे अफेटामाइन ड्रग्ज जप्त. महामार्ग पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काल सायंकाळी धुळेहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी ब्रिझा कार कन्नड घाटात थांबवण्यात आली. तपासणी दरम्यान चालकाकडे वाहनाची कागदपत्र नव्हती आणि मागच्या सीटवर 2 संशयास्पद बॅगा सापडल्या. बॅग उघडताच पोलीस देखील थक्क झाले. आत सापडले होते 39 किलो अफेटामाइन, एक अत्यंत घातक आणि बेकायदेशीर सिंथेटिक ड्रग. या अंमली पदार्थाची बाजारमूल्ये जवळपास 60 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. कारचालकास अटक करण्यात आली असून NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत आणि हे ड्रग्ज एका मोठ्या रॅकेटचा भाग असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेवर आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की ही अत्यंत गंभीर बाब असून यामागे मोठं नेटवर्क कार्यरत असण्याची शक्यता आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. महेश्वर रेड्डी यांनी रात्री उशिरा चाळीसगावला भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलिसांचं पुढील पाऊल काय असेल? या रॅकेटचा मास्टरमाइंड कोण? हे सर्व उलगडत राहील आपल्या खानदेश न्यूज चॅनेलवर. असेच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा खानदेश न्यूजला.